राज्यभरातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील अकोला गावामध्ये एका शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन सुरू केलेले आहे। काल दुपारपासून या शेतकऱ्याचं सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून हे आंदोलन सध्या सुरू आहे। काल प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती आणि परिसरातील सर्व शेतकरी जे आहेत ते आता त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी भेट देत आहे। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी 23 मार्च रोजी या शेतकऱ्यानं मुंबई येथे देखील आंदोलन केलं होतं। त्यानंतर काल दुपारी 2:30 वाजल्यापासून या शेतकऱ्याचं या ठिकाणी सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून हे अनोखं आंदोलन सुरू आहे। आपण त्या शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, कशासाठी आंदोलन सुरू आहे आणि नेमकी काय प्रमुख मागण्या काय आहेत? महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी। जसं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू। परंतु आतापर्यंत 2 अधिवेशन झाले, परंतु दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले गेली। याच्या अगोदर आम्ही नागपूरलाही मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहोचवलं, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आता शेतकऱ्याला अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर कर्जमाफी मिळावी, म्हणून आम्ही पुन्हा बदनापूर तहसील कार्यालय ते हनुमान आंदोलन केलं होतं। आणि तिथं सुद्धा या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब यांनी सांगितलं होतं की जो काही कर्जमाफीचा प्रश्न आहे हा मी स्वतः तिथं मंत्रालयात मांडतो आणि कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असं आमचंही मत आहे। परंतु तुम्ही उपोषण सोडा, आणि तेव्हा आम्ही त्यांच्या म्हणण्यावरून उपोषण स्थगित केलं। परंतु येत्या या जे अधिवेशन झालं, ह्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याच राजकीय नेत्याने कोणत्याच प्रकारचं भाष्य केलं नाही। म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी चालू आहे। झालं जवळजवळ आम्ही 6 महिन्यापासून कर्जमाफीचा लढा लढू लागलेलो आहे। जर यांच्याकडून होतच नव्हतं तर यांनी म्हणालच नाही पाहिजे आम्ही कर्जमाफी करू म्हणून।